शेगावमध्ये आल्यावर श्रींच्या दर्शनासोबतच या 5 महत्वपूर्ण स्थळांना नक्की भेट दिली पाहिजे. ती कोणती चला सांगतो. आणि हो, ही 5ही ठिकाणे एकाच दिवसात रिक्षाने सुद्धा होऊ शकतात. श्रींच्या संजीवन समाधी मंदिरात दर्शन घेऊन आणि मंदिर परिसरातील दर्शनक्रम आटपून आपण जातो पहिल्या ठिकाणी, आणि ते म्हणजे श्री गजानन महाराजांचं प्रकट स्थळ. याच ठिकाणी सर्वप्रथम बंकटलाल व दामोदरपंत या सद्गृहस्थास ते दिसले. बंकटलाल यांनी विनंती केल्यामुळेच महाराज त्यांच्या घरी वास्तव्यास आले, आणि ते ठिकाण म्हणजे बंकट सदन. प्रकट स्थळापासून पायी चालत अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे बंकट सदन. याच ठिकाणी बंकटलाल व श्रींच्या काही आठवणी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. थोडे पुढे गेलं की गावातच आहे शीतला मातीचं मंदिर आणि श्री हनुमंतरायाचं देऊळ. हे तेच ठिकाण आहे जिथे पाटलांची मुलं गजानन माऊलींची लीला पाहून शरण आले. इथून काही अंतरावर आहे शिवशंकराचं प्राचीन मंदिर. शेगावमध्ये या ठिकाणाला आध्यात्मिक महत्व आहे, कारण सद्गुरू महाराजांचं महात्म्य सांगणारच हे मंदिर आहे. 5वं महत्वाचं ठिकाण म्हणजेच कृष्णाजींचा मळा. रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे एका शेतवजा मळ्यामध्ये असलेलं श्रींची महिमा सांगणारं हे मंदिर. याच ठिकाणी गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्याचं गरवारण केले. या 5 स्थळांसोबतच श्री क्षेत्र नागझरी, महालक्ष्मीचं मंदिर आणि आनंदसागर अशी कित्येक महत्वाची ठिकाणं आहेत. तर शेगावातील प्रसिद्ध आनंदसागर सुरू आहे की नाही हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. शेगाव दर्शनासाठी ही महत्वाची रील असल्याने ही आत्ताच सेव्ह करून ठेवा.